नामदेव शास्त्री ऑफिशियलला सबस्क्राईब करा. सिद्धांत ऐका, आनंदी, निर्भय व सुखी व्हा. धन्यवाद. पुंडलिक वरदे हरिविठ्ठल श्री ज्ञानदेव ज्ञानेश्वर महाराज की जय. खूप सुंदर ज्ञानोबरायांचं चिंतन चालू आहे. समग्र ज्ञानेश्वरीचं चिंतन अशक्य आहे, ठीक आहे, परंतु जेवढं आपल्या पदरात पडू शकतं, मानवी जीवनाला जेवढं उपयुक्त आहेत, 2-4 शब्द जरी आपल्या कानावर पडले तरी आपल्या जीवनामध्ये महान परिवर्तन होतं. परिवर्तनाचं सामर्थ्य आहे. पृथ्वीवर भगवान श्री ज्ञानोबा एक असे संत आहेत ज्यांच्या जीवनामध्ये विधिनिषेध नाही आहे. शब्द नीट ऐका बरं का, विधिनिषेध नाही आहेत. ज्ञानोबाचं म्हणणं असं आहे की वस्तूचं सामर्थ्य, वस्तूचं स्वरूप हे ओळखा, आपोआप जीवन परिवर्तन होईल. आग्रह नाही कुठल्या गोष्टीचा, शिष्य व्हा, धर्मामध्ये या, भागवत धर्म स्वीकारा, असला कुठला आग्रह नाही. तसं पाहिलं तर ज्ञानोबा हे नाथ संप्रदायातले आहेत. त्यांनी नाथ संप्रदायाचा प्रचार केला नाही, त्यांनी स्वतःचे कान सुद्धा फाडून घेतले नाहीत. त्यांनी नाथांची जी वेशभूषा आहे ती सुद्धा ज्ञानोबांनी स्वीकारली नाही. वंश परंपरेने चालत आलेल्या संप्रदायाचा सुद्धा भगवान श्री ज्ञानोबा स्वतः त्याग करतात आणि पुरोगामित्व त्यांनी अवलंबितात. मनुष्य जन्माला आवश्यक काय आहे, कशाची गरज आहे? जाणीवीची गरज आहे. जाण निर्माण झाली पाहिजेत. काल बोलत असताना या विषयाचा उल्लेख केला. कोणाला संत म्हणतो आपण, कोणाचं पाणी पितो, कोणाला श्रेष्ठ मानतो, कोण आवडतं, हे शेवटच्या क्षणापर्यंत आपल्या लक्षात येत नाही. परिवर्तनशील जीवन असणारं आपलं एक एक दिवस मानवी जीवनातला आपला वायाला जातो आणि कुठेतरी आपण एखाद्या सिद्धांताच्या, साधूच्या आहारी गेलेलो असतो. त्या साधूने आपला वापर, आपला सिद्धांत आपल्यावर थोपवलेला असतो. ज्या सिद्धांत आचरण तो स्वतः करत नाही. कळतंय तुम्हाला? तो स्वतः ते सिद्धांताचं आचरण करत नाही, पण तो शिष्यावर बळजबरी थोपवलं जातं, बळजबरी आचरण थोपवलं जातं. तो त्यातून मोकळा असतो स्वतः. ज्ञानोबा जाणीव निर्माण करणारे सगळ्यात मोठे श्रेष्ठ योगीराज आहेत. सोडू नका काहीच, पण एखाद्या गोष्टीचा स्वीकार करत असताना त्याचे अंतर्बाह्य तत्वज्ञान हा कसा आहे, हा सिद्धांत कसा आहे, आणि कदाचित चांगला असेल तर तो तेवढ्यापुरता चांगला आहे का समग्र चांगला आहे, तेवढ्या कालावधीसाठी चांगला आहे का समग्र जीवनाकरता चांगला आहे, याचा शोध स्वतः घ्यावा लागतो. काही औषधं काळापुरते चांगले आहेत. पोट दुखत असेल, कडवट औषध ग्राह्य आहे. रोज कडवट औषध घेणं असलेली तब्येत खराब करणे. औषध श्रेष्ठच आहे, याचा अर्थ ते दैनंदिन उपयोगाला आहे असं नाही. काही विचार काही काळापुरते मर्यादित असतात. तो काळ निघून गेला, ते विचार समाप्त होतात. ज्ञानोबांचं वैशिष्ट्य असं आहे, वैराग्य सुद्धा जिथं समाप्त झालं पाहिजे त्याला खानदानी परमार्थ म्हणतात. माझा शब्द लक्षात ठेवा बरं का. वैराग्य तर मिळत नाहीये, त्याग मनुष्य करू शकतो. त्यागाचं नाव वैराग्य. तुम्ही स्वतःला काय कुणाला नावं ठेवायचं ठेवा ना. तुमच्या अज्ञानाला ज्ञान म्हणू शकता. तुम्हाला काही लोकशाहीत बंधन आहे का? एखादा माणूस स्वतःला साधू म्हणून डिक्लेअर करत असेल तर त्याच्यावर काही केस होते का? का साधू म्हणून स्वतःला जाहीर केले? काही काही लोक पदव्या लावतात. पदव्या लावतात त्याच्यावर काही गुन्हे दाखल होतात का? म्हणून घ्या, तुम्हाला काय म्हणायचं असेल ते म्हणून स्वातंत्र्य आहे तुम्हाला.
म्हणण्यामध्ये परिवर्तन नाही. काही म्हणून असाल का नसाल हा तुमचा भाग आहे, पण समाजाने तुम्हाला काय म्हणून स्वीकारावं हा तुमचा भाग आहे. म्हणून हळूहळू तुमचे चमचे, तुमचे शिष्यवर्ग, तुमचे लोक प्रसिद्धी करत जातात आणि गोर गरीब जनता, अज्ञानी जनता त्यात फसत जाते. ज्ञानोबांचा हा सिद्धांत नाही. ज्ञानोबांचा महत्त्वाचा सिद्धांत 2 आहे. स्वच्छ कर्म केले पाहिजेत. झोपत असताना आज मी पाप केलेला आहे असा त्रास आपल्या मनाने आपल्याला दिला नाही पाहिजे. तो दिवस चांगला तुमचा. आज मी कुणाचा खिसा कापला नाही, कुणाला फसवलं नाही, कुणाला खोटं बोललो नाही, तुमचा आत्मा तुम्हाला साक्षी पाहिजे. ते कर्म आहे. इथं कुणाचं तुमचा उद्धार तुम्हाला करायचा आहे. तुम्ही चांगले आहात याचं प्रमाण दुसऱ्यांनी काय द्यावं तुम्हाला. म्हणत असेल दुसरा तुम्ही वाईट आहेत म्हणून, काय फरक पडला तुम्हाला. तुकोबारायला म्हणत नव्हते का, ज्ञानोबारायला म्हणत नव्हते का, शिवाजी महाराजांना म्हणत नव्हते. जगाचा स्वभाव आहे, आवाक्याच्या बाहेरच्या वस्तूला चांगलंही म्हणतील आणि वाईटही म्हणतील. न समजणाऱ्या वस्तूला काही नाव देऊ शकता, त्याला काय अर्थ. विद्वान एखादा नाही समजलं काही बडबड करतो. आता तिने 30-30 वर्ष अभ्यास केलेला आहे, त्याच्या विद्वत्तेला हा म्हणतो काही बडबड करतो. आणि एखादा नुसतं हसवतो, गप्पा मारतो, विद्वान माणूस आहे, हुशार आहे. मुंबईमध्ये असताना तारीख घ्यायला एक माणूस आला, त्याचा खिसा कापला गेला. ग्रामीण भागातला असेल, खिसा कापला. आल्यानंतर हसायला लागला. मला म्हणजे मुंबईचे लोक किती हुशार आहेत. म्हटलं काय झालं. माझा खिसा कापला तरी मला कळालं नाही. ज्याने तुझा खिसा कापला तो हुशार, तो विद्वान. समाजाला लुटतात ती लोक विद्वान आहेत असा अर्थ होतो. 16व्या आणि 17व्या अध्यायामध्ये या गोष्टीचा उल्लेख केलेला आहे. सप्ताह करा, यज्ञ करा, विश्वशांती करा, नाही अजून कुठला यज्ञ करा. यज्ञाच्या नावाने असुर लोक लुटतात समाजाला. अतिरिक्त पैसा त्यांच्याकडे आलेला असतो आणि त्या धर्माच्या नावाखाली पाप कमवतात. लोकांना धर्माला बांधलेलं असतं, ते स्वतः चुकीच्या मार्गाने जात असतात. हाच साधूचा प्रकार आहे. म्हणून गीता किंबहुना ज्ञानेश्वरी ही काय आहे. स्वच्छ कर्म करा, कोणाच्या आहारी जाऊ नका. तुमचं स्वातंत्र्य हे पारतंत्र्यामध्ये परिवर्तित करू नका. उद्धार होणार नाही, काय फरक पडला. गुलाम तर होणार नाही, बंधन तर मिळणार नाही, कोणी हक्क तर तुमच्यावर गाजवणार नाही. अज्ञानात का होईना स्वातंत्र्याचा आनंद अबाधित राहील. पण जर परतंत्रता मिळाली तुम्हाला, जरासं चुकलं त्रास. मला जरा लवकर उठायची सवय नाही पहिल्यापासूनच. प्रकृती त्याला काय करतात. सगळे महाराज लोक नाव ठेवायचे, काकड्याला उठत नाही. रोज बोलायचे आणि जेवढे काकड्याला उठायचे सगळ्यात शेवटी त्यांचा नंबर परीक्षेमध्ये. आणि जो मी उठत नव्हतो माझा पहिला नंबर. पहिला नंबर आल्यानंतर त्यांना विचारायचो काय चाललंय, काकडा पावला वाटतं. मला म्हणजे चुकीचं बोलतो. म्हणलं नाही, ब्रह्मचारी धर्म घोकावी अक्षर आहे. अभ्यास करणं आपलं काम आहे. तुमच्या प्रकृतीला काय शोभतं हे तुम्ही ठरवायचं. अमुकच वेळेला अमुक केलं पाहिजेत म्हणजे साधू करतात. ते साधू आहेत म्हणून करतात, साधकाला बंधन नाही आहेत. साधकाचे नियम आणि साधूचे नियम वेगळे आहेत. डोक्यामध्ये संभ्रम तयार होतो, साधकच स्वतःला साधू समजायला लागतो. हाच अध्यास आहे, दुसरा काय अध्यास आहे. साधू नाही येतो, पण साधू असे करतात, लगेच तसं वागायला सुरुवात करतो, भ्रम होतो जीवनामध्ये. म्हणून कर्म हा ज्ञानोबांचा सगळ्यात मोठा विषय आहे. कर्म प्रत्येक ग्रंथाचा एक विशिष्ट अधिकारी आहे. आजच्या प्रवचनामध्ये आपल्याला कळेल कसा कसा आहे आणि आपल्या चुका काय होतात वाङ्मय तपासताना. आणि कर्म एवढं भयानक आहेत,
जी लोक कष्ट करत नाही ती ज्ञानोबाला कृष्णाला आवडतच नाही. कष्टाला जो घाबरला त्यांनी गळ्यात माळ घालून येऊन परमार्थात येऊ नये, हा ज्ञानोबांचा दंडक आहे. कष्टाला फळ मिळेल न मिळेल ही भगवंताची इच्छा आहे. हा कर्माचा मुख्य सिद्धांत आहे. कर्म करत असताना कर्माचं बंधन दोन प्रकारचं 18व्या अध्यायामध्ये भगवान श्री ज्ञानोबा सांगतात. कर्तृत्वाचा मद आणि कर्मफलाचा आस्वाद याला कर्मबंध म्हणतात. ही तर कर्तृत्वच करत नाही आपण, बंधन काय होणार आहे? कर्मफल, कर्म केलं तर कर्मफलाची अपेक्षा करतो, अकर्मण्यतेकडे आपली वाटचाल आहेत आणि भगवंताला कधीही मान्य नाहीत. 18वा अध्याय, 3रा अध्याय आणि 4था अध्याय मिळून 3 अध्यायातून मी तुमच्याशी बोलतोय. कर्मसिद्धांत हा 3 ठिकाणी विशेष रूपाने आलेला आहे. का कर्म करावे? भगवंत म्हणतात अरे मी कोण आहे? नमे पार्थास्ति कर्तव्यम त्रिषु लोकेषु किंचन नानवाप्तम अवाप्तव्यम. आप्तव्यम आणि अनवाप्तव्यम काही नाही आहे जीवनामध्ये माझ्यासाठी. काही मिळवायचं आहे असंही नाही, अनवाप्तव्यम सुद्धा असं काही नाही. नाही मिळालेलं नाही असं काही नाही. मालक आहे मी या जगाचा. वर्तये वच कर्मणे. कर्म मी चुकवलेलं नाही, नियमित कर्म करतो. माझ्यासारखा ईश्वर जर नियमित कर्म करतो, मनुष्यानं हा नियम उल्लंघन केला नाही पाहिजे. त्याला गरज असेल कर्माची, नसेल त्याच्या जीवनात आवश्यकता असेल अथवा नसेल, पण त्यांनी कर्म केलं पाहिजे. आणि जर नाही केलं, भगवंत म्हणतात त्याला नष्ट करण्याचं काम मी करतो. उत्सीदे युरमे लोकांना कुर्यात कर्मचेत अहम. अहम मी उत्सीदे नष्ट करतो त्याला. न कुर्यात जर कर्म केलं नाही तर. म्हणून लक्षात ठेवा, विद्यार्थ्याचा धर्म आहे, कर्म आहे अभ्यास करणं. करतो तो IAS होतो. कॉलेजमध्ये जाणारी मुलं जर अभ्यासाकडे लक्ष देत असतील, लाल दिव्याची गाडी मरेपर्यंत मिळते. एका परीक्षा पास झाल्याने. BA तयार झाला, ग्रॅज्युएशन कंप्लीट केलं, एक परीक्षा दिली IASची, कष्ट केलं, मेहनत केली, कर्म केलं, वशिला लागत नाही, लाल दिवा मिळतो मरेपर्यंत. जाईल तिथे बंगला आणि एक जिल्हा ताब्यामध्ये. मरेपर्यंत एक परीक्षा पास झाल्यामुळं, एक परीक्षा. हे कर्म आहे. हाच विद्यार्थ्याचा धर्म आहे आणि हेच विद्यार्थ्याचं जीवन आहे. पण BA होत असताना अभ्यासाकडे लक्ष पाहिजे. नाही तर BA मध्ये बऱ्याचशा गोष्टी घडतात. कॉलेजमध्ये हल्लीचं नंदनवन आहेत. स्वर्गात जाण्याची गरजच नाही, सगळ्या अप्सरा तिथेच असतात. आणि हे जेवढे साधक विद्यार्थी म्हणून जातात, ते अप्सरा पाहण्यामध्ये जातात आणि एकदा कसं बसं 50% BA पास झाले, चपराशी म्हणून सुद्धा कोणी ठेवत नाही. व इतकी वाईट अवस्था आहे. ज्या डिग्रीने लाल दिवा मिळतो त्याच डिग्रीने याला कुठं नोकरी मिळत नाहीत. हे पाप आहे जीवनातलं, चुकलेलं कर्म आहे, घातलेला आघात आहे. आणि याच्या मुळाशी एक महत्वाचं कारण आहे, ती म्हणजे संगती. विद्वान लोकांच्या संगतीमध्ये, बुद्धिमान लोकांच्या संगतीमध्ये राहिलं, मन गेलं तरी त्यांच्या संगतीमुळे माणूस पुन्हा अभ्यासाला लागतो. मन गेलं तरी पुन्हा अभ्यासाला लागतो. पण अभ्यास न करणाऱ्यामध्येच गेला, अभ्यासाकडे मन गेलं तरी पिक्चरला जातो. संगती तशी. म्हणून पहिला टप्पा आहे हा, कोणाच्या संगतीमध्ये बसा उठा. मूर्खाने जर तुम्हाला मूर्ख म्हणलं, फरक काय पडला? अविद्वान लोकांनी जर तुम्हाला विद्वान नाही म्हटलं, त्याला विद्वतेचा अर्थच माहित नाही, तो तुम्हाला कशाला विद्वान म्हणायला लागलाय? त्याला तरी कुठेतरी असं वाटतं, कर्म न करता, अभ्यास न करता मी सुद्धा डिग्री धारण केलेली आहे, मी सुद्धा कीर्तन करतो. मागे एकदा मी सांगितलं होतं की एक विनोदी माणूस महाराजाचे कीर्तन ठेवलं, त्याला मराठी नीट बोलता येत नाही. आणि माझा मित्र खूप चिडला. फडामध्ये कीर्तन ठेवलं, त्याचं सगळ्या लोकांची डिमांड होती. बळा म्हणे, काय शास्त्रीजी तुम्ही, काय येतं बरं याला, मराठी नीट बोलता येत नाही. म्हणलं मला माहिती ना त्याला मराठी येते का नाही. कसं काय कीर्तन ठेवलं तुम्ही?
लोकांची इच्छा आहे, फळ आहेत, सगळे प्रकारची लोक लागतात आम्हाला. ठेवलं त्याचं कीर्तन चुकीचं आहे का? त्याच्यापेक्षा मी चांगलं कीर्तन करतो. कोण म्हणतं असं? म्हणजे मी म्हणतो. म्हणजे प्रॉब्लेम तर तेच आहे ना. तुला चांगलं म्हणतोस, तुझ्या अतिरिक्त तुला कोणी चांगलं म्हणत नाही म्हणून तारखा मिळत नाही. तुला वाटतं मी चांगला बोलतो, समाजाने रिझल्ट दिला नाही अजून, समाजाने तुला स्वीकारलेलं नाही. तो अशुद्ध मराठी बोलून लोक त्याचं ऐकतात, शुद्ध बोलून तुला बोलता येत नाहीत. हे अजून तुला कळालेलं नाही समाजाला काय बोलतोस. सगळीच लोक मूर्ख आहेत समाजामध्ये. काहीतरी घटक असला पाहिजे. माझा शब्द लक्षात ठेवा. लोक आकर्षित होतात याचा अर्थ सगळेच लोक मूर्ख आहेत अशातला भाग नाहीत. काहीतरी असेल ना, विनोद का होईना असेल ना. नसेल सिद्धांत एखाद्याकडे, नसेल गायन एखाद्याकडे, पण काही ना काहीतरी असेल ना. पण ते आहे त्याला सुद्धा हा नाव ठेवतो. घाबरू नका, कर्म चुकीचं आहे. परमार्थ करत असताना एकट्याने परमार्थ केला पाहिजे. आणि जवळ जमा करत असताना मित्रमंडळी नाही त्यांच्याकडून परमार्थ झाला तरी चालेल, पण तुमच्या परमार्थात प्रतिबंध निर्माण नाही केला पाहिजे. हा फार मोठा सिद्धांत आहे. म्हणून भगवंताला सगळ्यात मोठा राग कर्म न करणाऱ्याचा आहे. 18वा अध्याय म्हणून तुम्हाला एक महत्वाची गोष्ट सांगतो. पहिल्या अध्यायामध्ये जेवढं सांगितलं ना अर्जुनाने, तेवढं खोटं नव्हतं, खरं होतं ते. जायते वर्णसंकरा संकरो नरका येव. सगळ्या भारताचा नाश झाला. संपूर्ण भारतामध्ये 18 ते 20 लोक शिल्लक राहिलेत. हे 20 लोक काही भारत चालवू शकतात का? लुटालुटी झाली, सगळ्या भारतामध्ये बेचिरागपणा निर्माण झाला. पहिल्या अध्यायामध्ये जेवढं सांगितलं होतं अर्जुनाने तेवढं सत्य झालं. तरी पण भगवंत म्हणतात, व्हायचं असेल ते माझ्या इच्छेने होईल, तुला कर्म सोडता येणार नाही. ह्या जगाचं वाटोळ करायचं का चांगलं करायचं तो माझा विषय आहे. तो तू ठरवणारा नाहीयेस. तुला जे कर्म आलेले ते कर्म तू केलंच पाहिजेत, हाच माझा आदेश आहे. नामदेव शास्त्री ऑफिशियलला सबस्क्राईब करा. सिद्धांत ऐका. आनंदी, निर्भय व सुखी व्हा. धन्यवाद.